गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील गोदावरी पात्रातून घरकुल लाभार्थ्यांच्या नावे झालेल्या बोगस वाळू उपसा प्रकरणात जिल्हा प्रशासनानं इतिहासातील सर्वात मोठी धडक कारवाई केली आहे। जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी 3 दिवसांच्या सखोल चौकशी अहवालाच्या आधारे तहसीलदारपासून कोतवालापर्यंत व ग्रामसेवक 50 महसूल कर्मचाऱ्यांना निलंबित का करू नये अशा कारणे दाखवा नोटिसा बजावल्यात। या कारवाईमुळे संपूर्ण बीड जिल्हा महसूल प्रशासनात खळबळ उडाली असून वाळू माफियांचे सुद्धा धाबेदार आणलेत। तसेच दिनांक 12 जून रोजी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष हजर राहण्याचे आदेश देखील आहेत। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर केली होती। तक्रारीत म्हटलं होतं की राक्षसभुवन येथील 743 घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय महसूल प्रशासनाने घेतला। मात्र प्रत्यक्षात या नावाखाली मोठ्या प्रमाणावर बोगस नोंदी करून वाळू माफियांना अवैध उत्खननासाठी मोकळीक देण्यात आली। आमदारांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी तातडीनं राक्षसभुवन गोदापात्रातील उपसाचे ETS तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोजमाप करून घेतलं। शासकीय नोंदीनुसार 3715 ब्रास वाळूचे वाटप झाल्याचे दाखवण्यात आले होते, परंतु प्रत्यक्ष मोजमापात 23,070 ब्रासपेक्षा अधिक वाळूचा उपसा झाल्याचं उघड झालं। म्हणजेच कागदोपत्री आणि प्रत्यक्षात जवळपास 20,000 ब्रासची तफावत आढळून आली। याच प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल, पोलीस आणि तंत्रज्ञान विभागातील 40 अधिकाऱ्यांचे विशेष पथक नेमले होते। या पथकानं 3 दिवस रात्रंदिवस काम करून प्रत्येक घरकुल लाभार्थ्याच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। चौकशीत समोर आलं की अनेक लाभार्थ्यांना याबाबत माहितीच नव्हती। काहींना शासनाच्या इतर योजनांचे पैसे मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून OTP घेण्यात आले आणि त्याच नावावर बनावट नोंदी करून वाळू उपसल्याचं दाखवण्यात आलं। पथकानं सादर केलेल्या गोपनीय अहवालात स्थानिक महसूल प्रशासनाने शिस्तभंग करून शासनाची थेट फसवणूक केल्याचं स्पष्टपणे नमूद केलंय। अहवालात असेही नमूद आहे की ETP प्रणालीतही फेरफार करून बनावट नोंदी तयार करण्यात आल्या होत्या। या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांच्यासह नायब तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी आणि कोतवाल या पदांवरील 50 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्यात। नोटीसमध्ये तुम्हाला सेवेतून निलंबित का करू नये असा थेट सवाल करण्यात आलाय। 24 तासांत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, पर्यावरण संरक्षण कायदा आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू आहे। ज्या वाहनांद्वारे अवैध वाळूची वाहतूक झाली ती वाहने जप्त करून कोट्यावधी रुपयांचा दंड आकारण्याची तयारी सुरू आहे। या कारवाईमुळे गेवराई महसूल कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे। अनेक कर्मचारी आपल्या बचावासाठी वरिष्ठांकडे धाव घेताना दिसत आहेत। दुसरीकडे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलंय। त्यांचं म्हणणं आहे की गेल्या अनेक वर्षांपासून राक्षसभुवन परिसरात वाळू माफियांचा उच्छाद सुरू होता। प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध उत्खननाला आळा बसेल अशी अपेक्षा आहे। राजकीय वर्तुळातही या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे। आमदार विजयसिंह पंडित यांनी सांगितलं की गरिबांच्या घरकुलाच्या नावाखाली झालेला हा घोटाळा असून दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही। यापुढेही जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या अवैध वाळू उपसाची चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान या प्रकरणाशी निगडीत असलेल्या वाळू माफियांच्या हालचालींवरही पोलिसांनी नजर ठेवली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाई करून हा विषय थांबणार नाही। वाळू माफिया आणि त्यांना मदत करणाऱ्या प्रत्येकावर फौजदारी कारवाई केली जाईल। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।